नमस्कार. भारताला कमी समजू नका. हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. भारताला कमी समजू नका. देशांनो, भारताला कमी समजू नका. भारत हा सर्वात श्रेष्ठ देश आहे, सर्वात पराक्रमी देश आहे, सर्वात बलशाली बलवान देश आहे. भारत हा सर्वश्रेष्ठ देश आहे. भारत हा सुंदर छान देश आहे. भारत हा एक श्रेष्ठ संस्कृतीचा देश आहे. भारत हा थोर वीरांचा देश आहे. भारत हा शूरवीरांचा देश आहे. भारत हा क्रांतिकारकांचा देश आहे. भारत हा सर्वश्रेष्ठ संतांचा देश आहे. भारत हा ज्ञानियांचा देश आहे. भारत हा उत्कृष्ट कवी, लेखक, साहित्यकारांचा देश आहे. भारत हा सर्वश्रेष्ठ वाङ्मयांचा देश आहे. म्हणून सर्व देशापेक्षा सर्वश्रेष्ठ, उत्तम, दर्जेदार, बलवान, बलशाली, महान देश भारत आहे. कोणत्याही देशाने या कुठल्याही देशाने भारताला कमी समजू नये. भारताच्या मनात आलं तर भारत एकेकाची राख लावेल, एकेकाचा चांगला बंदोबस्त करेल. म्हणून भारताला कमी समजू नका. भारत हा सर्वात प्रेमळ देश आहे. भारत हा विचारवादी देश आहे. भारत हा सत्यवादी देश आहे. भारत इतरांना मदत करतो. भारत दुसऱ्याच्या मदतीला धावून जातो. भारत हा शांततावादी देश आहे. भारत हा अहिंसावादी देश आहे. भारत हा परोपकारी देश आहे. म्हणून भारतात सर्व आहे. भारतात सर्व काही आहे. माया आहे, प्रेम आहे, धैर्य आहे, धीर आहे, साहस आहे, बुद्धी आहे, ज्ञान आहे, साहित्य आहे, श्रेष्ठ संस्कृती आहे, कला आहे, वाङ्मय आहे, ग्रंथ आहेत, सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहेत. भागवद्गीता आहे, ज्ञानेश्वरी आहे. सर्व प्रकारचं ज्ञान भारतात आहे. जे कोण्या देशात नाही, जे कुठेही नाही, ते भारतात आहे. म्हणून भारत हा सर्वात श्रेष्ठ, सर्वात धनवान, सर्वात बलवान, सर्वात बलशाली हा भारत देश आहे. भारत देशाची संस्कृती फार श्रेष्ठ आहे. भारत देशाचं वाङ्मय फार श्रेष्ठ आहे. भारत देशातील कला फार श्रेष्ठ आहे. भारत हा शास्त्रज्ञाचा देश आहे. थोर, महान, महाज्ञानी शास्त्रज्ञाचा देश आहे. म्हणून भारतामध्ये सर्व काही आहे. भारत हा जसा परोपकारी आहे, जसा मायाळू आहे, दयाळू आहे, प्रेमळ आहे, जसा गौरवशाली आहे, जसा धनवान आहे, जसा ज्ञानवान आहे, तसा बलशाली बलवान देश आहे. शौर्यांचा देश आहे. महान स्त्री पुरुषांचा देश आहे. भारतामध्ये काय कमी आहे? भारतामध्ये सर्वच काही मिळते. ऐन वेळेस भारताला सहकार्य करणारी, या भारताचं संरक्षण करणारी अनेक लोक आहेत. भारतावर कोणतेही संकट येणारच नाही आणि भारतावर हल्ला आक्रमण कोणताही देश करू शकणार नाही. कारण भारत हा
फार पराक्रमी देश आहे. भारतातील लोक, भारतातील हे वीर, भारतातील हे भारतीय पराक्रमी आहेत. शूरवीर आहेत, धाडसी आहेत, साहसी आहेत, ज्ञानीवान आहेत, बुद्धिमान आहेत, कर्तव्यशील आहेत, जाणकार आहेत, धैर्यशील आहेत. भारतातील लोक जर एकजूट झाले, भारतातील सर्व लोक जर एकजूट झाले तर कोणताही देश काही करू शकणार नाही. म्हणून कोणत्या देशाजवळ किती जरी काही शस्त्रास्त्रे असतील, या काही असो, कोणताही देश भारतात सामना करू शकणार नाही. कारण भारतात अनेक असे थोर वीर, महान, श्रेष्ठ, पराक्रमी वीर आहेत. भारत हा सर्वात श्रेष्ठ देश आहे, थोरांचा देश आहे, शूरवीरांचा देश आहे, क्रांतिकारकांचा देश आहे, बलवान बलशाली देश आहे. कोणत्याही देशाने, कुठल्याही देशाने भारताकडे कांडोळा करू नये, भारताकडे वाईट नजर ठेवू नये, भारताला कमी समजू नये, भारताचा अवमान करू नये, भारताचा अपमान करू नये. या भारतावर आक्रमण करण्याचा विचारही करू नये. म्हणून प्रत्येक देशाने भारतापासून सावध राहावं. कारण भारत हा जसा मायाळू, प्रेमळ, शांततावादी, सत्यवादी देश आहे, तसा एक प्रचंड पराक्रमी, धाडसी, शूर देश आहे, सत्यवादी देश आहे. म्हणून भारताला कमी समजू नका. हे देशांनो, या सर्व देशांनो, भारताला कमी समजू नका. भारत हा थोर वीरांचा, शूरवीरांचा, महान संतांचा, ज्ञानियांचा, साहित्यांचा देश आहे. भारताला उगाच सोने की चिडिया म्हणत नाही. म्हणून भारत हा सर्वात संपन्न, समृद्ध देश आहे. भारताला कमी समजू नका. भारताविषयी बोलायचं म्हटलं तर शब्दही पुरी होणार नाहीत. एवढा भारताचा गौरव आहे, एवढा भारताचा इतिहास महान आहे. भारत इतिहास सर्वात महान आहे. भारत इतिहास सर्व देशापेक्षा महान आहे. भारतात संस्कृती सर्व देशापेक्षा श्रेष्ठ आहे, सर्व देशापेक्षा महान आहे, श्रेष्ठ आहे. भारताचं साहित्य, भारताचं वाङ्मय, भारताची कला, भारताच्या भाषा, भारतात जे काही आहे ते सर्वपेक्षा श्रेष्ठ आहे, सर्वांपेक्षा, सर्व देशांपेक्षा महान आहे, श्रेष्ठ आहे. भारतातले पर्वत असो, भारतातले विविध ठिकाणे असो, भारतातले विविध मंदिरं असो, या भारतातले विविध क्षेत्र असो, कुठलेही ठिकाण असो, सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे, दर्जेदार आहे, उत्तम आहे, महान आहे. म्हणून भारताला कोणीही, कोणत्याही देशाने कमी समजू नये आणि भारताची टक्कर घेऊ नये. श्रेष्ठ, पराक्रमी, धाडसी, धैर्यशील, सर्वात बलवान, सर्वात महान भारत देश आहे. व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.